हळू हळू घेतलाय घेतलाय काम करताय माझ्या गावातनं चांगल्या प्रकारचा सन्मान करणार त्यावेळेस ती म्हणली होती की हत्तीवर मिरवणूक काढणार। मी त्यांना एकच विनंती केली की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतोय आपण। गेले 2 वर्ष माझ्या आधी घोरपड्यांना बोलले, गिरीश साहेब बोलले, अमोलराव आपण 2 वर्ष 2.5 वर्ष प्रयत्न केला डीपीडीसीच्या माध्यमातून की ग्रामीण भागातले रस्ते, लाईट, पाणी ह्या विषयावर सातत्याने काम केलं। म्हणजे ग्रामीण भागात भयानक पोकळी होती। मला जाणवली की झेडपीच्या माध्यमातून रस्त्याची अडचण आहे, लाईटची अडचण आहे, पाण्याची अडचण आहे, थोडी थोडी कामं केली। म्हणजे ज्यावेळेस जिल्हा परिषद उभा राहत होतो सर जगदीश त्यावेळेस वाटत नव्हतं की एवढा प्रतिसाद चांगला मिळेल। म्हणजे ग्रामीण भागात पोकळी तयार झाली, नेतृत्व करणारी माणसं गटातटाचं काम करतात, नेतृत्व करताना कुटुंबापर्यंत नाही काम करत। हे विचार लक्षात आले, अमोल असेल, काकासाहेब सगळे आमची टीम बसली, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला भारतीय जनता पार्टी नगरपालिकेत रुजली पण तालुक्यातला सगळ्यात मोठा भाग ग्रामीण भागात आहे। 2.2 लाख लोक आपल्या तालुक्यात ग्रामीण भागात राहतात। जोपर्यंत भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात जाणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा आमदार, खासदार किंवा मताधिक्य वाढणार नाही। कारण आपल्या आधीच्या माणसांमध्ये असेल, घोरपड्यांना असेल, विठ्ठलराव बंगे असेल, शेकडोंनी त्यांचं आयुष्य घातलंय भाजप उभा करायला। पण ग्रामीण भागात तुम्ही आहे, मी आहे, डॉक्टर मोहन टीम तयार व्हायला लागली आपले सरपंच व्हायला लागले। म्हणजे किमान 10-12 बिनवडी सर असतील, 10-12-14 5-7 सरपंच असतील, उपसरपंच असतील, आपले विचारायचे बागल प्रवेश करायच्या आधी दिदी प्रवेश करायच्या आधीचे, त्याच्यानंतर संख्या वाढत गेली। पण ज्यावेळेस पहिले होते ह्याचा परिणाम पॉझिटिव्ह झाला। ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीला स्पेस तयार झाला आणि काम उभं राहिलं। म्हणजे 7,519 मतांनी निवडून यायचं एकच काम, मागल त्याला रस्ता, मागल तिथं लाईट, मागल त्याला पाणी, ह्या उद्देशाने काम केलं। 100% प्रत्येकाने माझं गाव, माझं घर, माझे नातेवाईक काहीही न बघता ताकदीने उभा राहिले। म्हणजे जातीपातीचं राजकारण न बघता कामाचा माणूस, हा माणूस आपल्यात बदल घडवू शकतो। आपल्या तालुक्यातल्या ह्या जिल्हा परिषद गटात हा निवडून गेल्यावर 100% चांगलं काम करू शकतो। काकासाहेब 100% हे मताधिक्य दिलं म्हणजे जबाबदारी वाढली माझी। ह्या 21 गावातनं 20 गावात लीड आहे मला। माझे प्रत्येक गावात 100, 50, 200, 500, 1000 म्हणजे देवळाली सारख्या गावात मला 1150 मताचा लीड बसला। म्हणजे आत्ताच गिरीश साहेबांनी सांगितलं 550 मताचा लीड बसला बीट मध्ये। म्हणजे 40 वर्षाच्या इतिहासात बीट मध्ये प्रॉपरचा उमेदवार सोडून कुणालाही कवा लीड बसला नाही। पण काम करत असताना झपटलेने काम केल्यावर लोकांच्या लक्षात आलं की काम केल्यावर माणसाला मताचं परिवर्तन होत नाही। शेजारी गावातला नातेवाईक काही बघत नाहीत, लोक कामाचा माणूस बघतात। माझी सगळ्या युवकांना एक विनंती, जर राजकारणात करिअर करायचं असेल, समाजकारण करायचं असेल, लोकाला असलेली गरज ओळखून आपण काम केलं 100% संघटना, पक्ष ज्यावेळेस तुम्ही माणसात काम करचाल तुमच्या मागे लागतील की तुम्ही उभा राहा आणि तुमचा आत्मविश्वास तयार होईल। 100% परिवर्तन होणार आहे। आपल्या तालुक्याला चांगल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे काय म्हणतो आपण, शाळा असेल, कॉलेज असेल, आरोग्याची सेवा असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, ह्या नेतृत्वाने आपण सगळ्यांनी म्हणजे माझ्याबरोबर असलेल्या 3 लोकप्रतिनिधींनी आमच्या तिघांची बी जबाबदारी की पालकमंत्री असतील, आपले मुख्यमंत्री असतील, आपले पंतप्रधान असतील, सर्वसामान्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचे विचार म्हणजे वाजपेयींनी सांगितलं किंवा
प्रत्येक कुटुंबापर्यंत भाजपा किंवा आपलं पक्ष किंवा आपलं सरकार पोहोचलं पाहिजे, जी जबाबदारी आपली 100% ही जर पोहोचलं तर 100% भारतीय जनता पार्टीचा विधानसभेला उमेदवार निवडून येईल. माझे काकासाहेबाला परत एकदा मन भरून आलं. तर हत्तीवर मिरवणूक काढायची माझ्या आई अमोलने सांगितलं की परमिशन आहे, परवानग्या नागपूर पासून काढावं लागतात. कारण हत्ती म्हणजे जंगली प्राणी, त्याचा गैरवापर होऊ नये, तस्करी होऊ नये, त्याच्यावर काही होऊ नये. म्हणजे कोल्हापूरच्या हत्ती फक्त आपण गुजरातला न्यालता तर कितीतरी रणकंदन झालं. म्हणजे त्या प्राण्याविषयी एक चांगलं आपुलकी किंवा आपल्या सन्मानाचं स्थान आहे. हे सगळे परवानगी काढायचं काकासाहेबांनी, मोरेंनी आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतलं आणि जाणीवपूर्वक सत्काराचं नियोजन केलं. मी परत एकदा त्यांना धन्यवाद देईल. तुम्ही माझ्या पाठीमागं माझ्या सहकार्यात खांद्याला खांदा लावून काम करा. ह्या तालुक्यात सगळ्या बाजूने कसा सुजलाम सुफलाम होईल, सगळ्या योजना सर्वसामान्य गोरगरिबापर्यंत कसे पोहोचतील, ज्या पद्धतीने व्यवसायात आपण काम करतोय त्याच पद्धतीने समाजकारणात गोरगरीब कुटुंबात आपण सगळे मिळून काम करू. तर अभिषेक मोरेंनी मागाशी मला आठवतं 2014-15 भाषण केलं त्यांनी अन्नपूर्णा योजनेचं. कारण त्यावेळेस भात भाजी देत होतो, त्यावेळेस अन्न आपण चांगलं भाषण केलं स्टेजवरती. त्यावेळेस सुद्धा तो आता पोहायला घेऊया सोयला, बरोबर ना अभिषेक? त्यावेळेस मी त्यांनी त्याच्या कार्यक्रमात भाषण केलं. 100% हे पुण्य मला चांगलं वाटून आलं. कारण आपण जी पेरतो 100% उगवतो. तुम्ही 20 पेरलं 20 उगवणार, जनोरा पेरला जनोरा उगवणार. तुम्ही चांगलं वागत गेला, चांगलं बोलत गेला, तुमचं काहीही लोक बघणार नाही, तुमचं काम बघणार. नेतृत्व सर्वसामान्य माणसं तुम्हाला निवडून देणार. माझं जाता जाता एवढंच बोलणं आहे की माझं जाता जाता एवढंच म्हणणं आहे की दिवेगावान गावाचं ऋण मी माझ्या आयुष्यात कवाच विसरणार नाही. चांगल्या ताकदीने निवडून आल्यानंतर मी हे ऋण फेडायसाठी ह्या 5 वर्षात ताकदीने प्रयत्न करत. माझ्या लक्षात ठेवून सगळ्यात चांगला निधी DPDO असताना मला 20 कोटी रुपये मिळाले होते. 100% ह्या 5 वर्षात आदरणीय रणजित दादा निंबाळकर असतील, आदरणीय पालकमंत्री असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, ह्या तिघांच्या माध्यमातून आदरणीय दिदी साहेब असतील भारतीय जनता पार्टीच्या, ह्या चौघांच्या माध्यमातून दिवेगावांना समाधानकारक मी निधी देईल आणि तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करत. 100% तुम्ही केलेला सन्मान माझे ऋण सगळे उतरणार नाही, पण मी माझ्या सन्मानाचा ऋण उतरण्याचा 100% प्रयत्न करेल. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.